राजकारणी लोक निवडणुकीच्या काळात किंवा भाषणात खोटे बोलतात हे आपल्यासाठी नवीन नाही. आपल्याकडे तर काही नेते दर एका तासाला सर्रास खोटं बोलतात, जनतेची दिशाभूल करतात आणि नंतर हात वर करतात. पण विचार करा, जर खोटं बोलणाऱ्या नेत्याला थेट पदावरूनच हाकलून देणारा कायदा आला तर? ऐकायला हे स्वप्नासारखं वाटतं ना? पण हे स्वप्न नाही, सत्य आहे. वेल्स या देशाने इतिहास रचला आहे. संसदेत किंवा जनतेशी जाणून बुजून खोटं बोलणाऱ्या, खोटी आश्वासने देणाऱ्या राजकारण्यांना थेट त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याचा एक अत्यंत कठोर आणि क्रांतिकारी कायदा वेल्सने लागू केलाय. असा कायदा करणारा वेल्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. आता जरा आपल्या भारताकडे वळूया. आपल्याकडे परिस्थिती काय आहे? निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने दिली जातात. निवडणूक आल्यावर ती आश्वासन जुमले ठरतात. दर एक तासाला पक्षाची भूमिका बदलते, नेते विधान बदलतात आणि जनतेची उघड उघड फसवणूक होते. आपल्याकडे नेत्यांची खोटं बोलणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं वातावरण तयार झालं आहे. कारण त्यांना माहिती आहे, खोटं बोलूनही खुर्ची सुरक्षित राहणार आहे. म्हणूनच आज मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा. जो कायदा वेल्सने केला, तो कायदा आपल्या भारतातही लागू झाला पाहिजे की नाही? जर आपल्याकडे असा कायदा आला, तर सकाळी खोटं बोलणाऱ्या नेत्यांची दुपारी खुर्ची खाली होईल. राजकारणातील ही घाण साफ करायची असेल, तर जनतेला आता जागं व्हावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? हा कायदा भारतात आला, तर कोणकोणते नेते सगळ्यात आधी घरी जातील? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा, हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. जय हिंद.